आज निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस. येत्या 13 मेला महाराष्ट्रातल्या 11 लोकसभेच्या जागांसाठी होणार मतदान. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या विरोधात नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल. हेमंत करकरेंबाबत वडेट्टीवारांनी केलेल्या विधानानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली होती तक्रार. राजकीय पक्षांच्या विरोधात आतापर्यंत 54 आचारसंहिता भंगाच्या तक्रारी. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम आणि अतिरिक्त निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णींची माहिती. पुण्यातले महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराची सूत्र देवेंद्र फडणवीसांच्या हाती. आज दिवसभर विविध बैठका घेणार, तर संध्याकाळी गोखलेनगरमध्ये फडणवीसांची सांगता सभा. आज हडपसरमध्ये शरद पवार आणि आदित्य ठाकरेंची एकत्रित सभा. अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी सभा घेणार. आदित्य ठाकरे आजपासून मुंबईच्या प्रचारात उतरणार. वरळीतनं आदित्य ठाकरे प्रचाराला सुरुवात करणार. भायखळ्यात होणाऱ्या मशाल रॅलीतही आदित्य ठाकरे सहभागी होणार. उद्धव ठाकरे आज पालघरच्या दौऱ्यावर. विविध शिष्टमंडळ, मुस्लिम संघटना यांच्यासह वाढवण बंदरविरोधी संघटनांची उद्धव ठाकरे भेट घेणार. तर 14 मे रोजी पालघरमध्ये घेणार जाहीर सभा. नंदुरबारमध्ये काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधींची सभा. सभेला बाळासाहेब थोरात, नाना पटोले, रमेश चेन्नीथलांसह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित राहणार. 15 मे रोजी कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी मोदींची कल्याणमध्ये होणार सभा. भाजपकडनं सभेची जय्यत तयारी सुरू. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 14 मे रोजी, तर धनुष्यबाण आणि शिवसेनेबाबत 17 मे रोजी सुनावणीची शक्यता. 18 मे ते 7 जुलैपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्या असल्यानं पुढच्या आठवड्यात सुनावणीची शक्यता. परळीमध्ये भर पावसात धनंजय मुंडेंची सभा. बीडच्या उमेदवार पंकजा मुंडेंसाठी परळीतल्या बरकतनगरमध्ये सभेचं आयोजन. मात्र पावसामुळे धनंजय मुंडेंनी भर पावसात केलं भाषण. बीडच्या माजलगावमध्ये पंकजा मुंडेंसाठी गडकरींची सभा. चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती. संविधान बदललं जाणार अशा विरोधकांकडून अफवा पसरवल्या जात आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधल्या सभेतनं गडकरींचा काँग्रेसवर हल्लाबोल. तर अफवांना बळी पडू नका असं केलं आवाहन. मोदींनी दिलेल्या 400 पारच्या नाऱ्याला घाबरून इंडिया आघाडीकडनं संविधान बदलाचा संभ्रम पसरवला जातोय. रामदास आठवलेंची टीका. डोंबिवली पश्चिमेकडे श्रीकांत शिंदेंची प्रचार रॅली. रॅलीला महायुतीचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांचाही मोठा प्रतिसाद. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि पुष्पवृष्टी. भिवंडीमध्ये महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांची प्रचार रॅली. रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. शरद पवारांच्या सोबत असूनही अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. राज ठाकरेंकडून अजित पवारांवर स्तुती सुमनं. अजित पवार राजकीय अग्निवीर. मोदींनी सैन्य दलांसोबत राजकारणात अग्निवीर योजना राबवली. मोदींनी शरद पवारांना दिलेल्या ऑफरवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया. राम काल्पनिक आहे असं काँग्रेसचं मत. राम विरोधी लोकांनी कितीही सांगितलं की शुद्धीकरण करू, तरी यावर लोकांचा विश्वास नाही. त्यांचं स्वतःचं शुद्धीकरण करायला हवं. फडणवीसांची पटोलेंवर टीका. महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बरोबर बंदोबस्त केलाय. मग तू किस जहाड की पत्ती है. भर पावसात पारनेरमधल्या सभेतनं अजित पवारांचा निलेश लंकेंना इशारा. निलेश लंकेंना दमदाटी कराल तर सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहील. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. तर हे ज्यांना घाबरतात त्यांच्या समोर आम्ही दिल्लीत डंके की चोट पे भाषण करतो. सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर निशाणा. रील चालवून रिअल लाईफ हिरो होता येत नाही. रावणाच्या लंकेचं दहन 4 तारखेला होणार. पाथर्डीच्या सभेतनं पंकजा मुंडेंचा निलेश लंकेंवर निशाणा. मराठे जातीवादी असते तर गोपीनाथ मुंडे, त्यांच्या मुली आणि पुतण्या आमदार खासदार झाले नसते. आम्हाला विरोधक समजत असाल तर मराठे कसे निवडून देतील. जरांगेंचा इशारा. रावसाहेब दानवेंनी 25 वर्ष खासदार असून सुद्धा संसदेत एकदाही आरक्षणाबाबत प्रश्न विचारला नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर शिंदे फडणवीस अजित पवारांच्या सरकारला सुट्टी नाही. प्रकाश शेंडगेंचा रावसाहेब दानवेंना इशारा.
ठाण्यातून भाजप नेते संजीव नाईक यांना भाजपनं तिकीट न दिल्यानं आगरी कोळी समाज नाराज असल्याचा प्रचार विरोधक करतायत. मात्र आगरी कोळी समाज नाराज नाही, आपल्या प्रचारात उतरलेला आहे. नरेश मस्केंचं स्पष्टीकरण. मतदानाची अंतिम टक्केवारी 48 तासात देण्याबाबत निवडणूक आयोगाला आदेश द्या. एडीआर संस्थेची याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाकडे मागणी. अंतिम टक्केवारीला आयोग विनाकारण उशीर करत असल्याचाही आरोप. जळगावात नितीन गडकरींची स्मिता वाघ यांच्यासाठी प्रचार सभा. 13 तारखेला आपल्याला निवडून द्या, स्मिता वाघ यांचं जनतेला आवाहन. शांतगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम. संभाजीनगर, जळगाव, शिर्डी आणि जालन्यातल्या उमेदवारांना महाराजांचा पाठिंबा. आमच्या विचारांची मिळतं जुळतं घेणाऱ्या उमेदवारांनाच मतं द्या, महाराजांचं आवाहन. कदम हे पाटलांच्या पाठीमागेच आहेत, पण कुठल्या पाटलांच्या मागे आहेत हे फक्त 4 जूनला कळेल. पुण्यातल्या एका कार्यक्रमात सांगलीतल्या निकालाबाबत विश्वजित कदम यांचं वक्तव्य. बीडचे अपक्ष उमेदवार गणेश करांडेंचा घोड्यावरनं प्रचार. करांडे यांच्या प्रचाराची बीडमध्ये जोरदार चर्चा. जोगेश्वरी भूखंड प्रकरणी रवींद्र वायकर आणि कुटुंबियांना अटक होण्याची भीती, तर भीतीपोटी वायकरांनी शिंदे गटात प्रवेश केला. अॅडव्होकेट असीम सरोदेंचा आरोप. काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत. रावसाहेब दानवेंसाठी छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाण्यात आयोजित सभेत नवनीत राणांचं वक्तव्य. काही दिवसातच आपण हैदराबादला जाणार, कोण अडवतं ते पाहू. राणांचा ओवेसींना उद्देशून इशारा. तर मी पण पाहते, मुर्गी और मुर्गी का बच्चा कब तक खैर बनाता है, अशीही केली टीका. जिवंत असेपर्यंत धर्माच्या आधारावर आरक्षण देणार नाही, पंतप्रधान मोदींचा एल्गार. एबीपी माझाच्या प्रतिनिधी मनोज्ञा लोईवाल यांच्याशी पंतप्रधान मोदींची एक्सक्लुझिव्ह बातचीत. संविधान बदलण्यासाठी 400 पारचा नारा असून लोकशाहीवर मोदींचं संकट आहे. शरद पवारांची शिरूरमधल्या सभेतनं मोदींवर सडकून टीका. मोदींचा प्रस्ताव आत्ताचा नाही, याआधी सुद्धा या संदर्भात चर्चा झालेल्या होत्या. चर्चा झाल्या त्या अर्थी शरद पवारांच्या मनात मोदींसोबत जाण्याचा विचार होता. मोदींनी शरद पवारांना दिलेल्या ऑफरवर अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष संपलाय, त्यांनी आता काँग्रेसमध्ये विलीन व्हावं. शरद पवारांच्या काँग्रेस विलिनीकरणाच्या वक्तव्यावरनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला. तर शरद पवारांना त्यांचा पराभव दिसत असल्यामुळे त्यांनी असं वक्तव्य केलं, शिंदेंचा दावा. गद्दारी करून सरकार पाडलं तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला कसं वाटलं असेल, उद्धव ठाकरेंचा सभेतनं सवाल. हा महाराष्ट्र तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, ठाकरेंचं वक्तव्य. आमचे गद्दार नेले त्याच वाटेनं गुजरातला मोदींना पाठवा, तुमच्या डब्याला खाली भ्रष्टाचाराची चाकं, उद्धव ठाकरेंची टीका. तुमचं आणि आमचं हिंदुत्व यात जमीन आसमानाचा फरक, भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं, उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात. मोदींचं वक्तव्य चुकीचं, बाळासाहेबांच्या पितृत्वावर शंका घेत आहात का, मोदींच्या नकली संतान वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचा सवाल. शरद पवार हताश आणि निराश झालेत, हे मोदींचं वक्तव्य मला खटकलं. 84 वर्षांचा योद्धा हताश आणि निराश होऊ शकत नाही, आव्हाडांचं वक्तव्य. मुंबईतल्या 3ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान, हार्बरवरील कुर्ला ते वाशी दरम्यान, तर पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान मेगाब्लॉक. 1 ते 10 मे या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरातील मुंबई सेंट्रल, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली या 4 आरटीओमध्ये तब्बल 5,861 वाहनांची नोंद. 3,800 दुचाकी आणि 2,061 4चाकींचा समावेश. काल अक्षय्य तृतीयेच्या निमित्तानं मुंबईत 4,000 नव्या घरांचं बुकिंग. चालू वर्षात आतापर्यंत शहरातील गृहविक्रीनं ओलांडला 40,000चा टप्पा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.